नमस्कार, चॅनलवरती आपले स्वागत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य. सविस्तर बातमी अशी की जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून यामुळे भारत सरकारने पाकिस्तानविरोधी अनेक कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तान नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे व सिंधू पाणी करारही रद्द करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू संतापला असून त्याने भारतीय सैन्याबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी भारतीय सैन्याबद्दल काय म्हणला ते आपण पाहूयात. त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा. मेरे ख्याल में हर चीज़ आप एक घंटे तक दहशतगर्द वहाँ दहशतगर्दी करते रहे, ठीक है. वहाँ तक 8 लाख फौज में से कोई नहीं आया और जब आए तो 10 मिनट के ऊपर पाकिस्तान पे इल्ज़ाम लगा दिया. तो आई मीन कि खुद ही ब्लंडर्स मारते रहते हैं, खुद ही लोगों को मरवा देते हैं, फिर उनकी वीडियोस दिखाते हैं कि नहीं वो तो जिंदा है. तो आई मीन इस तरह का ना करें. हमने हमेशा देखिए दहशतगर्दी आप कोई भी मुल्क कोई भी मजहब सपोर्ट नहीं करता और हम तो हमेशा अमन की, पाकिस्तान हमारा दीन इस्लाम अमन का पैगाम देती है. हमेशा हमने हमेशा इंडिया के साथ अच्छे ताल्लुकात बनाने की कोशिश करते रहे. हम लोग हमेशा, हमें काफ़ी थ्रेट्स मिलती रही वहाँ से. टूर से पहले हमें ये भी नहीं पता होता था कि हम जाएंगे कि नहीं जाएंगे. वर्ल्ड कप अगर आपको 16 को याद हो, हम लाहौर में ही थे, हमें तो पता ही नहीं था. मैं एज ए कैप्टन लीड कर रहा था टीम को, तो मुझे तो पता ही नहीं था कि हमारी फ्लाइट होनी है कि नहीं होनी. तो आई मीन स्पोर्ट्स जो है ना, वो हमेशा मैं बात करता हूँ कि स्पोर्ट्स डिप्लोमेसी हमेशा बेस्ट रहती है. स्पोर्ट्स की वजह से ही आपकी कबड्डी की टीम आ जाती है इंडिया से यहाँ. क्रिकेट नहीं खेलते आपस में, तो करना है तो फिर पूरी तरह बंद करो, अगर चलना है तो पूरी तरीके से चलो. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय लष्कराला जबाबदार धरले आहे. एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना आफ्रिदी म्हणाला की भारतामध्ये काही झाले तरी त्याचा दोष पाकिस्तानवर येतो. काश्मीरमध्ये 8 लाख भारतीय जवान तैनात असून तरी देखील तेथे दहशतवादी हल्ला होतो. मग तुमचे जवान काय करतात, असा सवाल शाहिद आफ्रिदी यांनी विचारला. दहशतवादी हल्ल्यामागे भारतीय सैन्याला जबाबदार धरले आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.